एक दिवस लुडकून आलो आणि माझ्या पत्नीने चान्स भेटला, कारण तिला माहित होता आता हा लुडकून आलो याची ताकदच कुठची नाही ती. तिने ते संधी पाहिलं, धरलं एक काळी धरला आणि जे मारला तर मी ती गाडी माझी लक्ष पडून गेली तर झेलल्याबरोबर माझ्या हातावर बसली. भगवंतांना रस्ता धावला. मग त्याला म्हणलो आता हे बरकत नाही आपलं, आता पत्नीनेच माझ्या गाडी मारलं, काही पण लोक मला किती म्हणतील. तर त्याकरता 1 महिना मी दारू सोडला. 1 महिना पिलीच नाही. आणि पोळ्याचा दिवस होता आणि ताना पोळ्याची तो छोट्या मुलांचा जो ताना पोळा भरतो ना त्या ताना पोळ्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी एक टीचर काढणीमध्ये चालला गेलो आणि एका शेवकाचा घर होता बिलगैया नावाचा. त्या ठिकाणी दरवाजाला स्टिकर दिसला का दारू पिऊन कुणी येऊ नये. 1 महिना सोडली होती मी गेलो वर्गणीसाठी. तर तुमचा मार्ग कुठून घेतला म्हणून म्हणजे नागरिकवरून घेतलेला आहे. तर त्या पाठीकडे माझी नजर गेल्याबरोबर मला चैन नाही पडला. तसाच मला माझ्या सोबती होते वर्गणी गोळा करण्यासाठी. त्यांना म्हणालो आता सायंकाळी झाली, उद्याची उद्या पाहू, चला घराकडे म्हणलो. बस त्या ठिकाणी माझ्या मोहल्ल्यामध्ये अरविंदजी गुरुले यांना मार्ग घेतला होता. तर त्यांच्याकडे मी माझ्या पत्नीला पाठवलं. माझ्या त्याच्यावर राहिनच नव्हतं. सायंकाळी ते पाठीचा भास निर्माण झाला आणि राहिनच नव्हतं. आत्ताच्या आत्ता जा म्हणलो त्या अरविंद गुरुलेच्या घरी आणि मार्ग कुठून भेटतो तो पत्ता आणून त्याला चालू असा सांगितलं. दुसऱ्या सकाळी आंघोळ पाणी केलं, त्यांना पत्ता दिला. माझा बाजार आहे म्हणे, मी काही येऊ शकत नाही, तुम्हाला पत्ता लिहून देतो आणि पाण्याच्या टाकीजवळ नागवीला जा म्हणे, तिथं लांजेवाची दुकान आहे म्हणे. त्या ठिकाणी आलो आणि आम्हाला विचारणा केल्याच्या नंतर तर त्यांना म्हणे कशासाठी आहे, तर मला दारू तर सुटली आहे म्हणलो आणि दारूचाच मोठा त्रास आहे म्हणून, लोकांना झोपू देत नाही म्हणून, भजन खूप म्हणतो म्हणून घेतो, झगडे पाडणं वगैरे काही नाही तेवढे. ठीक आहे म्हणे, सफाई करा सगळा. त्यावेळेस मला पत्नीने मार्गात आलो. चर्चा बैठक होती शनिवारी. त्या दिवशी मला 11 दिवसाचं कार्य दिलं. पण कार्य दिलं पण मार्गात समजत नव्हती. 11 दिवस कार्य होते. पण ते कुमाराची आता देवपूजा म्हणाल्यानंतर ते दुपारी लावतो तो लांजेवर पूर्ण पाहिलं. त्या दिवसात माझे कार्य चालू झाले आणि कार्य चालू झाल्यावर जे मी कच्चीमध्ये असताना मला प्रसंग आला छत्तीसगडमध्ये. भगवंत कधी कसोटी पाहता याच्यात, हात सोडते का करते, अनुभव होता. मी अनुभव सांगतो त्याचा. ते छत्तीसगडमध्ये जाताना मशीन धान चुरण्याची ते डिलरची आणायची होती. तर छत्तीसगडमध्ये गेलो. असा एक दुपट्टा होता. तर असा दुपट्ट्याला ते स्वस्तिक होते पण ते माझ्या ख्यालात येत नव्हते. ते ख्यालात न आल्यामुळे तर भगवंत माझी परीक्षा घेत होते. असंच गुंतून होतो आणि मी ट्रॅक्टर मशीन घेऊन येत होतो. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर तो ट्रॅक्टर एका सातपूट खाईमध्ये गेला. पण मला दिशा डावली, भगवंताला समजून दिलं पण मला काही समजलं नाही. पण तो ट्रॅक्टर खाईमध्ये गेल्यानंतर अशी गेट होती टावरची म्हणून आणि त्या भगवंतानी हवे रूपी मला सहज त्या ट्रॅक्टरच्या सीटवरून गेटच्या अंदरमध्ये टाकला. पण कोराडीचे मला काठी उभ्या तरी घडले, मला काही जखम झाली आहे. तर मग नंतर नवेगाव पांडवले वार्षिक जनरल हवन कार्य होता, वर्षाला करत होते. त्या हवनाला गेलो आणि सोनू लोडजी म्हणाले तुमची दुपट्टा तुम्ही केवढ्याचा घेतला म्हणजे छान आहे म्हणून. तेही लक्षात पडले. सद्बुद्धी पहा कोणाला भेटते, सेवकालाच भेटते. तर भगवंतांना सद्बुद्धी त्याला दिले आणि त्याच हवन कार्यक्रमामध्ये दोन्ही घड्या पाले स्वस्तिकचे चिन्ह आहेत. तेव्हापासून मला काय नाही
पण काहीही झालेलं नाही. पण तेव्हापासून मला अनुभव येत आहे, कार्यक्रम मी कधी मी सोडलेले नाही, येत गेलो. आणि मला 2.5 वर्षातच लांजेवार साहेबांना त्याग दिला, पाऊण 2 वर्षातच. आणि